त्यामुळे शरीर शुद्ध व्हायला लागतं. शरीर शुद्ध झाल्यावर आपोआप मन शुद्ध होतं. त्याच्यामुळे तुमचं जे अंतर्मन आहे ते हळूहळू जागं व्हायला लागतं. यासाठी आपल्याला शरीर मन शुद्ध का करायचं आहे, तर आपल्याच आतील आत्म्याचा प्रकाश जसं जसं तुमचं शरीर मन शुद्ध होईल तसा तसा तो बाहेर यायला लागतो. म्हणून आपल्याला ह्या गोष्टीवर भर द्यायचा. आता दुसरं म्हणजे प्राणायाम. रोज तुम्ही प्राणायाम करायचा. तर अनुलोम विलोम प्राणायाम कसा, उजवी नाकपुडी बंद करा. आता डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या, दाट कसा. आता डावी बंद करा. आता उजव्या नाकपुडीतून हळूहळू श्वास बाहेर सोडा. आता हळूहळू उजव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या. उजवी नाकपुडी बंद करा. आता डाव्या नाकपुडीतून श्वास हळूहळू बाहेर सोडा. परत डावीतून आत घ्या. डावी बंद करा. आता उजवीतून हळूहळू श्वास बाहेर सोडा. आता परत उजवीतून घ्या. उजवी पण नाकपुडी बंद करा. मग डाव्या नाकपुडीतून हळूहळू श्वास बाहेर सोडा. आता डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या. दोन्ही नाकपुडी आता उजवीतून हळूहळू श्वास बाहेर सोडा. हे झालं अनुलोम विलोम प्राणायाम. नाडी शुद्धी प्राणायामात आपण सोडत होतो, तो लगेच सोडायचा नाहीये. तर नाडी शुद्धीमध्ये घेतलेल्या श्वास दोन्ही नाकपुड्या अशा बंद ठेवून, दोन्ही नाकपुड्या बंद ठेवून थोडा वेळ आत ठेवायचा श्वास आणि नंतर सोडायचा. मी करून दाखवतो. हा फरक आहे दोन्हीचा. आणि भस्त्रिका जी आहे त्याच्यामध्ये श्वास जोरात घ्यायचा सोडायचा ते असते. करा सगळ्या मुलांनी. आणि कपालभातीमध्ये आपलं पोट आहे ना, पोटानं पाठीला 8 ठपके द्यायचे जास्त. पोट असतं कपालभाती. ह्यानं तुमची सर्दी ते जातं, अग्नी प्रदीप्त होतो. त्याच्यामुळे बरेचसे आजार कमी होतात. म्हणून हे प्राणायाम करायचे रोज. एका दिवशी मी तुम्हाला आसनं शिकवेली कधी जेव्हा तुम्हाला वाटत. आणि मेडिटेशन करताना कसं